नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत स्वराज्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या प्रतापराव गुजर यांच्याबद्दल. हिंदवी स्वराज्याच्या घोडदळाचे तिसरे सरनौबत यांचं नाव जरी घेतलं तरी कानामध्ये आपोआप वेडात मराठे वीर दौडले सात हे गाणं ऐकू यायला लागतं. याचं खरं नाव कुडतोजी गुजर होतं, पण त्यांचा पराक्रम शौर्य पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी बहाल केली होती. बेलोल खानाला जिवंत सोडून प्रतापरावांनी चूक केली म्हणून राजे चिडले, म्हणून प्रतापरावांनी चुकीची शिक्षा म्हणून आत्मार्पण केलं. इतकी ही सरळ गोष्ट किंवा घटना नाही. या आत्मार्पणाच्या आधी प्रतापरावांनी बराच पराक्रम केला, पण तो अज्ञातच राहिला. पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये की बेलोल खानाला सोडल्यापासून ते प्रतापरावांच्या बलिदानापर्यंत रावांनी काय काय प्रताप केले ते. कोंडाजी फर्जन आणि अनाजी पंतांनी फक्त 60 मावळ्यांच्या साथीने पन्हाळा घेतला. राजांच्या या वाघांनी मोठा अचाट पराक्रम केला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून 1660ला शिवाजी महाराज निसटल्यानंतर 22 सप्टेंबर 1660 पासून ते 6 मार्च 1673ला कोंडाजी आणि अनाजी पंतांनी गड घेईपर्यंत म्हणजे 13 वर्ष पन्हाळा पुन्हा आदिलशाहीत होता. हा गड पडताच आदिलशाही हादरली, पण आता आदिलशाहीला हादरे बसायची आणि ते पचवायची सवय झाली होती. आदिलशाहीतली लोक नुसत्याच मोहिमा काढायचे आणि आयते हत्ती घोडे महाराजांच्या माणसांच्या हाती लागायचे. यावेळी फक्त 4 वर्षांचा सिकंदर आदिलशहा बादशाह होता. सगळं कारभार खवास खानाच पाहत होता. याने बेलोल खानाच्या नावाच्या पठाण सरदाराला स्तुतीसुमने उधळून हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि शिवाजी भोसल्यांना जर आता थांबवलं नाही तर तो आदिलशाही संपवेल म्हणून महाराजांविरुद्ध नवी मोहीम आखली. बेलोलकडे शौर्याची कमतरता नव्हती आणि एवढ्या तारीफीने त्याची छाती अजूनच फुगत आली. 12,000ची फौज घेऊन खान तिकोटेच्या मार्गाने पुढे उमरणीला येऊन थांबला. इथे आणखी फौज जमवून मग स्वराज्यावर हत्यार उगारावं हा विचार करून बेलोल येथे थांबला. महाराजांची गुप्तहेर काही कमी थोडेच होते. ही सगळी इत्तंभूत बातमी महाराजांना कळाली. यावेळी महाराज नुकत्याच जिंकलेल्या त्यांच्या लाडक्या पन्हाळ्यावर होते. राजांनी लगेच प्रतापराव गुजर, आनंदराव मकाजी वगैरेंबरोबर मसलत केली. सर्वानुमते असं ठरलं की जोवर खानाजवळ फौज कमी आहे तोवरच त्याला ठेचायचं. महाराज म्हणाले, विजापूरचा बेलोल खान वळवळ फार करतो आहे, त्यास मारून फत्ते करणे. प्रतापराव लगेच सोबत विठ्ठलात्रे, आनंदराव मकाजी, कृष्णाजी भास्कर, विसो बल्लाळ, सिद्धी हलाल, विठोजी शिंदे, दीपाजी राऊतराव यांना घेऊन सोबत 15,000ची फौज घेऊन निघाले. रावांनी गनिमी काव्याचा डाव टाकला. उमरणीमध्ये जिथे खानाची फौज थांबली होती तिथे पाणी पुरवठ्यासाठी फक्त एकच जलाशय. प्रतापरावांनी या पाणवठ्यालाच गराडा घातला. जलाशयातलं पाणी अडवून मराठ्यांच्या तलवारींचं पाणी पाजायची प्रतापरावांची इच्छा होती. गंमत म्हणजे बेलोलला या कशाचाच पत्ता देखील नव्हता. प्रतापरावांनी विसाजी बल्लाळ आणि विठ्ठल पिलदेव यांना बेलोलच्या छावणीला लांबून गराडा घालायला सांगितलं आणि पाण्यासाठी बेलोलची फौज बाहेर पडताच प्रतापरावांसकट सगळे मराठे बेलोलच्या फौजेवर अक्षरशः तुटून पडले. भयंकर रणकंदन झाले. सिदोजी निंबाळकरांनी खानाचा एक हत्ती जिंकून मराठ्यांच्या गोटात आणला. बेलोलचा सिद्दी महम्मद नावाचा सरदार पडला, पण असे खूप सरदार पडण्यापेक्षा बेलोलच्या आणि त्याच्या सैन्याच्या घशाला कोरड पडली होती. महिना एप्रिलचा आणि रावांनी पाणी अडवलेलं. पाण्याशिवाय लढायचं तरी कसं? अखेर घशासाठी नाक मुठीत धरून बेलोल साप शरण आला. मी पुन्हा शिवाजी राजांशी दावा करणार नाही असा करार खानाने केला. पठाणाची पार गोगलगाय झाली होती. रावांना दया आली, पण गोगलगाय आणि पोटात पाय हे राव मात्र विसरले. धर्मवाट देऊन प्रतापरावांनी खानाला मोकळा सोडला. खान आणि त्याची फौज मानाखाली घालून पण मनातून धुसफुसत निघून गेली. रावांनी झाला पराक्रम राजांना कळवला आणि त्यांना वाटलं की आता महाराजांचं कौतुकानं भरलेलं पत्र येईल. पण महाराजांची माणसांची पारख भारी होती.
त्यांनी ओळखलं की खान जित्ता सोडला तर तो परत उलटणार. रावांना वाटलं एक पण झालं, भलतंच महाराजांचं पत्र आलं. चला काय निमित्त केला, खानाला बुडवला का नाही? आणि रावांचे डोळे खाडकन उघडले. झाली चूक लक्षात आली, पण आता उशीर झाला होता. खान मोकळा झाला होता. झाला प्रकार 15 एप्रिल 1673च्या आजूबाजूला होता. महाराज चिडले म्हणून प्रतापरावांनी यावेळी चूक भरून काढायला सुरुवात केली. राव विजापूरकरांच्या हुबळीमध्ये शिरले. हुबळीची पेठ साप लुटून काढली. ओल्याबरोबर सुकही जळतं याच नात्याने हुबळीची इंग्रजांची वखारसुद्धा रावांनी पुरुषभर खाणून लुटली. पुढे प्रतापराव कडवाट प्रांतात घुसले. 30,000 रुपयांच्या वर दौलत रावांना गवसली. याशिवाय प्रतापराव भागानगरचा देश, देवगड, रामगिरी, बाजे असे मोगलाईचे प्रदेशसुद्धा मारून आले. पण बुनसे गई व हौसे नाही आती. प्रतापराव आदिलशाही मुलखावर छापे घालत राहिले, पण खान काही गवसेना. महाराजांच्या पत्रातले शब्द रावांच्या कानात अगदी शिशाच्या रसासारखे शिरले होते आणि काळजाला आग लागून गेली होती. ती आग बेहलोलच्या रक्तानेच विझणार होती. बेहलोलने महाराजांना वाटलं होतं तसंच केलं. तो कोल्हापुरातच फिरत राहिला आणि स्वराज्यावर हल्ला करायला अजून फौज गोळा करत राहिला. पुरती फौज गोळा झाल्यावर 8 महिन्यांनी फेब्रुवारी 1674च्या दरम्यान खान कोल्हापूर मार्गाने स्वराज्यावर हल्ला करायला निघाला. यावेळी प्रतापरावांची छावणी गडहिंग्लजला होती. महाराजांना कळलं की बेहलोल पुन्हा येतोय. महाराजांचा संताप अनावर झाला. हाच तो कृतघ्न बेहलोल. राजांनी प्रतापरावांना पत्र पाठवलं. हा बेहलोल घडोघडी येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बुडवून फत्ते करणे, नाहीतर तोंड देखील न दावणे, नाहीतर तोंड न दाखवणे. एका शब्दाने रावांच्या काळजाला अगदी छिद्र पडत होती. स्वराज्याची इमानदारीने सेवा केली, पण ही चूक रावांना महागात पडत होती. बेहलोलची गर्दन मारल्याशिवाय रावांना शांतता मिळणार नव्हती. 24 फेब्रुवारी 1674 शिवरात्रीचा दिवस. प्रतापराव आपल्या 6 शिलेदारांसकट गस्तीवर असताना त्यांना नेसरीच्या रोखाने बेहलोलची फौज येत असलेलं कळलं. बेहलोलचं नाव ऐकताच प्रतापराव भान विसरले. शिवरात्रीच्या दिवशी रावांमध्ये रौद्र संचारला. राव तसेच आपल्या 6 शिलेदारांना घेऊन नेसरीच्या दिशेने सुटले. फक्त 7 जण आणि हजारोंच्या फौजेवर तुटून पडायला बेफामपणे सुटले. मेंदूवर भावनांनी विजय मिळवला. शौर्याने विवेकाला दडपून टाकलं. सूड घेण्याच्या विचाराने गनिमी काव्याला बासनात गुंडाळून ठेवलं. प्रतापराव निघाले फक्त 6 शिलेदारांसह. दुर्दैवाने इतिहासाला या 6 शिलेदारांची नावं ठाऊक नाहीत. कुठल्या साधनात प्रतापराव सोडून बाकी या 6 वीरांची नावांची नोंद सापडत नाही. त्यामुळे बाकीच्या 6 जणांच्या बद्दल किती वाईट वाटतं हे आमच्या हृदयाला माहिती. रावांचा आणि 6 शिलेदारांचा एकच निश्चय, बेहलोलची गर्दन. या 7 जणांच्या फौजेने बेहलोलच्या फौजेला नेसरीच्या खिंडीत गाठलं. पुरंदरवर मुरारबाजीला लढताना पाहून दिलेर खानाने तोंडात अंगुली घातली होती, तीच गत बेहलोलची झाली. फक्त 6 शिलेदारांसोबत हजारोंच्या फौजेवर प्रतापराव चालून येत आहेत याचा त्याला विश्वासच बसेना. या 7 तलवारींच्या तडाख्यात जे सापडले ते कापले गेले. मराठ्यांच्या पुढं कोणीही टिकत नाही ते म्हणतात याची बेहलोलला आता निशा झाली. या 7 तलवारींच्या तडाख्यात एकच गोंधळ उडाला. 7 ही वीरांनी धुमाकूळ घातला होता, पण शेवटी होते तर 7च ना. फक्त शौर्य, धाडस आणि अभिमानाच्या बळावर लढाया जिंकता आल्या असत्या तर मुघलांना कधीच भारत सोडून जावं लागलं असतं. एक वीर गळायला लागला आणि अखेर प्रतापराव ही पडले. कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, वेडात मराठे दौडले 7, वीर दौडले 7. त्यानंतर 4 महिन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. पण या सप्त ऋषींनी शिवरात्रीच्या दिवशीच या स्वराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घातला होता. राजांची अजून एक बाजी पडली. प्रतापरावांच्या बलिदानाचा बदला पुढे आनंदराव मकाजींनी घेतला. बेहलोलच्या जहागिरीवर झडप घालून 1.5 लाख होऊन पळवले.
खानचे पेशगाव सुद्धा लुटले. एकूण 3000 बैलांवर सगळी लूट लादून आनंदराव घेऊन आले. पण अशी कितीही लूट आणून, कितीही सोनं आणून महाराजांचा जो हिरा गमावला तो कधीच परत येता नव्हता. प्रतापराव चुकले का? तर भावनाविवश होणं चुकीचं आहे का? डोळ्यांसमोर मृत्यू दिसत असताना देखील त्या मार्गावर चालणं चुकीचं आहे का? असेलही कदाचित, पण असाच विचार बाजीप्रभूंनी केला असता तर राजे विशाळगडावर पोहोचले असते का? मुरारबाजींनी केला असता तर पुरंदर अजिंक्य राहिला असता का? तानाजींनी केला असता तर सिंहगड स्वराज्यात आला असता का? शेवटी काय साधलं तर शौर्य, नाही तर वेड साहस. हेच वेड साहस पाहून मुघलांच्या पायाखालची वाळू निघून जात होती आणि मराठ्यांची दहशत ह्याच वेडामुळे होती. असो, प्रतापरावांना महाराजांनी हंसाजी मोहिते म्हणजेच हंबीररावांना घोडदळाचे पुढचे सरनोबत केले. भले प्रतापरावांचं हे साहस महाराजांच्या गनिमी काव्याला धरून नसलं तरी यामुळे त्यांचं स्वराज्यावरचं प्रेम, स्वराज्यासाठी आणि महाराजांच्या शब्दासाठी केलेला त्याग आपणच काय, प्रत्यक्ष शिवाजी महाराजसुद्धा आयुष्यभर विसरू शकले नाहीत. तर मित्रांनो, ही होती निस्सीम साहस आणि शौर्याची गाथा असलेले प्रतापराव गुजर यांच्याबद्दलचा इतिहास सांगणारी माहिती. तुम्हाला यावरती काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ जय शिवाजी लिहायला विसरू नका.